पीक विम्याला केंद्र सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे। 23 जुलैपर्यंत पीक विम्याला मुदतवाढ मिळालेली आहे। पीक विम्याला केंद्र सरकारनं ही मुदतवाढ दिल्याचं पाहायला मिळतंय। पीक विम्याला ही मुदतवाढ मिळते। 23 जुलैपर्यंत पीक विम्याला मुदतवाढ देण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्य सरकारची मागणी आता केंद्राकडून मान्य करण्यात आलेली आहे। राज्य सरकारनं याआधी केंद्राकडे मागणी केली होती आणि आता या मागणीला मान्यता मिळाली आहे। शेतकऱ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्यामध्ये शेतकऱ्यांनी पीक विम्याला अल्प प्रतिसाद दिलेला पाहायला मिळत होता आणि त्यामुळेच राज्याकडनं केंद्राकडे मागणी करण्यात आली होती। अखेर पीक विम्याला केंद्र सरकारनं ही मुदतवाढ दिली आहे। 23 जुलैपर्यंत पीक विम्याला मुदतवाढ मिळालेली पाहायला मिळते। अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शेतकऱ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे ही मुदतवाढ मिळाली आहे। सुरू करो। ओके, लाईव्ह आहे। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेजी आपल्या सोबत आहेत आणि आज महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारनं। मला सांगा की पीक विम्याच्या संदर्भामध्ये वारंवार मागणी होत होती, राज्यातून पण मागणी केली होती, तुम्ही पण मागणी केली होती की मुदतवाढ द्यावी। काय केंद्र सरकारने निर्णय घेतलाय का? आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्याच्या मदतीसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना केंद्र सरकारनं लागू केलेली आहे। बरोबर। आणि दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली किंवा कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती जर आली तर या विमाद्वारे शेतकऱ्याला कव्हर केल्या जातं, नुकसान भरपाई दिल्या जाते। आणि दरवर्षी आता शेतकरी विमा भरतात आणि आपल्याला माहिती आहे की 2014 नंतर जे आकडे आहेत विमा भरणाऱ्याचे आणि आत्ताचे आकडे जर पाहिले तर 80% फरक पडलेला आहे। पूर्वी याच्यामध्ये जाणीव नव्हती शेतकऱ्याला, परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर याच्यामध्ये जागृती निर्माण केली आणि त्याचा फायदा लोकांना व्हायला लागला आणि मग गर्दी करायला लागली आता विमा भरायला लोक। आणि त्याच पद्धतीप्रमाणे यावर्षी 15 तारीख ही लास्ट डेट होती विमा भरण्याची। आज मुदत संपली होती, परंतु राज्य सरकारनं विनंती केली नव्हती मुदत वाढायची। आणि मग त्यामुळं काही ठिकाणी बँकांचे सर्व्हर बरोबर काम करत नव्हते, डाऊन झाले होते, तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्यामुळं शेतकरी पीक विमा भरायला बँकेसमोर उभे असताना सुद्धा पीक विमा भरू शकले नाही। मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मला साहजिकच फोन केला की साहेब आम्हाला केंद्रातून विमा भरायला मुदतवाढ द्या। आमचे नेते हरिभाऊ बागडे यांनी सुद्धा मला फोन करून सांगितलं। मी स्वतः आमचे कृषी मंत्री नरेंद्र सिंगजी तोमर, आमचे चौधरीजी यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आमच्या महाराष्ट्रामध्ये तांत्रिक बिघाडामुळे लोक विमा भरू शकत नाही, आम्हाला मुदतवाढ द्या। तेव्हा आज संपणारी मुदतवाढ केंद्र सरकारनं आता 23 तारखेपर्यंत आमचे महाराष्ट्रातले तर 23 तारखेपर्यंत 23 जुलैपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणाचा मार्ग देखील आता मोकळा होणार आहे। राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार बहाल करण्याची तयारी आता केंद्रानं सुरू केली आहे। केंद्र सरकार या संदर्भात संसदेमध्ये विधेयक आणणार आहे। 102व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नसल्याचा निकाल खरं तर सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण प्रकरणात दिला होता। आता या संदर्भात केंद्र सरकार संसदेमध्ये विधेयक आणण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। इतर मागासवर्ग तयार करणं, त्यातील जातींची ओळख करणं आणि त्यांची वेगळी यादी करण्याचा अधिकार राज्यांचा आहे। तोच अधिकार अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकार आता संसदेचा मार्ग निवडतंय। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भात विधेयक आणण्याच्या हालचाली देखील सुरू असल्याचं समजतंय। नेमक्या या काय हालचाली सुरू आहेत जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात। राज्यांना अधिकार बहाल करण्यासाठी केंद्रामध्ये हालचाली सुरू झाल्यात। सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमारांनी या संदर्भात एक बैठक घेतली आहे। संसदेत विधेयक आणण्यासाठी तयारी करण्याचे आदेश देण्यात आले। बैठक पार पडली, त्यात हे आदेश दिले गेलेत। अधिकाऱ्यांसोबत वीरेंद्र कुमार यांनी या संदर्भात सखोल चर्चा केली। 102व्या घटना दुरुस्तीचा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। तर तिकडे 9 सप्टेंबर 2020 आधीच्या एससीबीसी नियुक्त्या कायम करण्यात येणार आहेत। मराठा आरक्षण स्थगितीमुळे या नियुक्त्या रखडल्या होत्या। ईडब्ल्यूएस प्रवर्गातनं लाभ देण्याचा जीआर आता राज्य सरकारकडून जारी करण्यात येणार आहे। सरकारी निमसरकारी विभागांना हे आदेश लागू असतील। सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी एससीबीसी प्रवर्गातनं शासकीय सेवेत केलेल्या नियुक्त्या कायम करण्याचा निर्णय घेतलाय।
सर्वोच्च न्यायालयानं 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे. तसंच मराठा आरक्षणाच्या स्थगितीपूर्वी एससीबीसी प्रवर्गातून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांनाही नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर या पदांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण नसेल तर ती पदं अराखीव करून तिथं एससीबीसी उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा निर्णय. शासनाच्या संबंधित विभागानं यासंबंधी पाठपुरावा करण्याचे आदेश देण्यात आलेत. हा शासन निर्णय शासकीय आणि निमशासकीय विभागांना लागू असणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्या इम्पेरिकल डेटाबाबत चर्चा झाली. फडणवीसांनी केंद्राकडून इम्पेरिकल डेटा मिळवून द्यावा अशी मागणी भुजबळांनी केली आहे. तर भुजबळांनी या मोहिमेचं नेतृत्व करावं, आपण त्यांच्या पाठीशी असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. भुजबळ साहेब आज मला भेटायला आले होते. ओबीसी राजकीय आरक्षण हाच त्या संदर्भातला विषय होता. विशेषतः त्यांनी मला असं सांगितलं की इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात तो कसा काय जमा करता येईल या संदर्भात तुमचं काय मत आहे हे ऐकून घेण्याकरता मी आलो आहे. त्यावेळेस मी त्यांना हे देखील सांगितलं की मराठा आरक्षणाच्या वेळी आमचं सरकार असताना आम्ही कसा इम्पेरिकल डेटा जमा केला आणि तो सुप्रीम कोर्टाने कसा व्हॅलिड ठरवलेला आहे आणि आपल्याला आताही तो कसा करता येईल हे त्यांना मी सांगितलं. आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की त्यांनी पुढाकार घ्यावा आणि ते जे काही पुढाकार घेतील आमच्याकरता काही राजकीय प्रश्न नाहीये किंवा याच्यावर आम्हाला राजकारणही करायचं नाहीये. मी त्यांना सांगतो तुम्ही नेतृत्व करा. असं आहे की आपण सगळ्यांनी मिळून सामूहिक नेतृत्व करूया सर्व पक्षीय आणि हे जे आहे आरक्षण टिकवण्यासाठी काम करू. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी तब्बल अर्धा तास बैठक पार पडली आहे. राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा दोघा नेत्यांनी घेतल्याचं समजतंय. काँग्रेसकडनं वारंवार मांडल्या जाणाऱ्या स्वबळाच्या भूमिकेवरही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. खडसेंवरील ईडी कारवाईबाबतही पवार ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतेय. तसंच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीनं घेण्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. आणि आता 10वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. 10वीचा अखेर उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकाल जाहीर केला जाईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करण्यात आलाय. 50 गुण 9वीच्या परीक्षेच्या आधारावर असतील. 30 गुण सराव परीक्षा आणि 20 गुण अंतर्गत मूल्यमापनावर आधारित आहेत. 10वीचा निकाल हा उद्या घोषित करण्यात येतोय. 1 वाजता हा निकाल लागणार आहे. पाहूयात नेमका निकाल कसा पाहता येणार आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. 10वीचा निकाल कसा पाहाल तर ही वेबसाईट देण्यात आली आहे result.mhssc.ac.in किंवा mahasscboard.in या वेबसाईटला तुम्ही भेट द्या. या वेबसाईटवरती तुम्ही आल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवरती एसएससी बोर्ड रिझल्ट इथं क्लिक करावं लागेल. 2 वेबसाईट आहेत. 2 वेबसाईटवरती एकावरती क्लिक केल्यानंतर तुमचा सीट क्रमांक तिथं टाईप करायचा आहे. एसएससी बोर्ड रिझल्टवर क्लिक केल्यानंतर सीट क्रमांक टाईप करायचा आहे. त्यानंतर रकान्यात आईच्या नावाची पहिली 3 अक्षरं लिहायची आहेत आणि त्यानंतर लगेचच स्क्रीनवर तुमचा निकाल तुम्हाला दिसणार आहे. विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट देखील काढता येणार आहे. तर दुसरीकडे कोरोनामुक्त ग्रामपंचायतींच्या परिसरात आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील 748 पैकी 337 शाळा सुरू झाल्या. मात्र इथं विद्यार्थ्यांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळालाय. कोरोनाच्या नियमांचं पालन करून अहमदनगरमध्ये 8वी ते 12वीचे वर्ग सुरू झाले. धुळे जिल्ह्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचा शाळांना चांगला प्रतिसाद मिळाला. अमरावती, अहमदनगर, धुळे या ठिकाणी शाळा पुन्हा सुरू झाल्या. शाळेची घंटा पुन्हा एकदा वाजली. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं शाळेत स्वागत करण्यात आलंय. नगरमध्ये मात्र संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळालाय. आणि आता बातमी आहे कोल्हापुरातनं.
खवय्ये प्रेमी कोल्हापूरकरांना तांबडा पांढरा रस्सा सोडून आणखी काहीतरी आवडतं असं कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना, पण हे खरं आहे. कोल्हापूरकरांना तांबडा पांढरा सोडून आणखी काहीतरी आवडतंय. जाणून घेऊया. कोल्हापूरकर खवय्यांचं ठरलंय भावा. तांबडा पांढरा रस्सा इसरा. पावसाळ्यात रसरशीत खेकडा खावा. बैलगाडीनं येईन पण मटनच खाईन म्हणणाऱ्या कोल्हापूरकरांचं गणित पावसाळा सुरू झाला की पार बदलतंय. बारीक चिरीक पोरं म्हणू नका, 4 पोरांचं बाप म्हणू नका, सगळी हिरी वड आणि नदीत शोध मोहीम सुरू करत्या. कशाला म्हणून काय विचारता राव? असलं भारी भारी खेकडं मिळतात आमच्या कोल्हापुरात, काय विचारू नका. अगदी काटाकीर. बाकीच्या टायमाला कोल्हापुरात तांबड्या पांढऱ्या रश्श्याला तोड नाही, पण जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ताटात फक्त खेकडाच पाहिजेत. मग काय, नदीच्या कडकडनं खेकड्याच्या नांग्या पकडत पोरं फिरत्यात. आता तांबडा पांढरा रस्सा आणि फक्कड मटणाच्या हौशी कोल्हापूरकरांनी ऐन पावसाळ्यात खेकड्याचं डोहाळं का लागत्यात असा प्रश्न पडलाय व्हय? तर ऐका. पावसाळ्यातच खायचे असतात खेकडे आणि पावसाळ्यातच सीझनलाच येतात खेकडे आणि सर्दी वगैरे ह्याला चांगले आहेत. खेकड्याचा रस्सा वगैरे छान होतो. शक्यतो चुलीवरचाच खेकडा खावा. कोल्हापूरकर म्हणल्यावर पांढरा तांबडा रस्सा हा आम्हाला आहेच. आणि आता 3 महिने खेकडे पाहिजेच आणि आमच्या घरी या 3 महिने खेकडे आम्ही करतोच. कोल्हापूरकरांच्या खानपानात बी एक शास्त्र असते, तुम्हासनी म्हणून सांगतो. खेकडा खाल्ला की सर्दी होत नाही, ताप शिवत बी नाही, तब्येत एकदम काटाकीर राहत्या. खेकड्यात कॅल्शियम खच्चून भरलेला असतंय वो, मग हाड कशी टमटमीत. जून ते ऑगस्ट पर्यंत खायला सुरुवात होते. सर्दी ताप खोकला यानं होत नाही, तब्येत चांगली राहते आणि पेशंटला दिलं तर अगदी चांगलं एकदम सलाईनचं काम करते. पाठदुखी, कंबरदुखी, सर्दी खोकला झाले की एक रस्सा खाल्यानं तब्येत एकदम टणटणीत होते. खेकडा औषधी असतोय हे खरं, पण तो चवीचा बनवायला बी वेगळं कसब लागतंय. ऐऱ्या गैऱ्याचं ते काम नव्हं. बाई असो किंवा बाप्या, बनवणारे सुगरणच पाहिजे. स्वच्छ धुवायचे आणि नंतर ते हे करायचे. किचकट आहेच की, करायला पण भरपूर किचकट आहेत. ते मेन म्हणजे स्वच्छ करणं हे लय किचकट आहे. ते खायला पण वेळ लागते. ते लहान मुलांना पण बघू काढून ते द्यावं लागते खायसाठी. कोल्हापूरची माणसं रांगडी, त्यांच्या तऱ्हा निराळ्या, त्यांचं खानपान बी हटकी असते. कोल्हापूरकरांच्या चवीचा तर नादच करायचा नाही, कारण आमच्या आवडीचे चमचमीत पदार्थ आम्ही नेहमीच खातो. प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, कोल्हापूर. एक महत्वाची बातमी येते. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेसंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे. कोरोनाची 3री लाट ही जगभरात दाखल झाली आहे आणि त्या संदर्भात WHO धोक्याचा इशारा देखील दिलाय. 3ऱ्या लाटेत डेल्टा व्हायरसचा सर्वाधिक धोका असल्याचं WHO म्हटलंय आणि आतापर्यंत 111 देशांमध्ये कोरोनाची 3री लाट दाखल झाल्याचंही WHO सांगितलंय. एकीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जगभरात वेगानं सुरू आहे, मात्र दुसरीकडे कोरोनाच्या व्हेरियंटमध्ये सातत्यानं बदल होत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे असं WHOचे प्रमुख टेड्रोस अधोनक यांनी म्हटलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे